नमस्कार, आपलं सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो. मी शेळके पंढरीनाथ. आपण या शेतामध्ये जे आहे तर वरणं आहे आणि या वरण्यासाठी याला काट्या रोवाव्या लागतात. वेळूच्या काट्या असतात, कोणत्या बोरीच्याही लावल्या जातात, उभ्या शिवरीच्याही लावल्या जातात, आपापल्या हिशोबाप्रमाणे आपापल्या बजेटप्रमाणे. आपण काही वेळूचे लावलेले आहे, काही शिवरीचे लावलेले आहे आणि काही आपलं बोरीच्याही काट्या लावलेले आहेत या शेतामध्ये. आणि काठ्या रोवण्यासाठी जे आहे का तर जेव्हा आम्ही पहिल्या सुरू वरणा लावला त्यावेळेस घुस्याने म्हणजे पार म्हणजेच घुस्सा त्याने होल करायचं आणि ते होल केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काठी रोवायची आणि पुन्हा त्याला काठीला माती टाकून शिनारायचं. आणि त्यासाठी खूप परेशानी व्हायची, त्यासाठी कालावधी पण खूप जायचा. आणि आमचे शेतशेजारी बबनभाऊ मलवाड यांनी एक नवीन यंत्र तयार केलेलं आहे. ते एवढं सोयीस्कर जातं, एवढं सोपं जातं. ते जे काही छोटंसं यंत्र आहे त्या यंत्राच्यामध्ये एक आपली वेळूची काठी घालायची, जे काही काठी आहे ती सापडाची काठी घालायची आणि त्यांनी रीतसर पद्धतीने दाबायचं. त्याला खूप व्यवस्थित पद्धतीने तयार केलेलं आहे. त्यांच्याच डोक्याचा वापर करून ते यंत्र तयार केलेलं आहे. आणि एका एकर जे आहे एका दिवसामध्ये एक माणूस सहजरित्या ते काट्यावर होतं बरं का. आणि आता हे जे आहे ना हे स्क्वेअरमध्ये आहे, म्हणजे स्क्वेअर म्हणजे चौकोनी आहे. याचाच आपल्याला ह्याच्यापेक्षाही थोडंसं सोपं अजून करायचं असेल तर एक पाईप घ्यायचा, 75 mm पर्यंतचा एक पाईप घ्यायचा. त्या पाईपाला कोणतीही एक बाजू कटिंग करायचं आणि दुसऱ्या बाजूने त्याला जसं आहे तसं आपण त्याला जसं तुम्हाला समोर दिसतंय तशा पद्धतीने पाईप लावून वेल्डिंग करून घ्यायचं. थोडंसं आपल्याला अजून सोपं जातं, जेणेकरून आपण हे जे आहे ना आता दिसून येत आहे तुम्हाला, हे बरोबर काठीमध्ये जाते त्याच्या. आणि इकडल्या बाजूला अँगल लावलेला आहे, ते पाय ठेवण्यासाठी आहे. आणि पाईपाची थोडीशी उंची वाढवायची. पाईप कशामुळे उंची वाढवायची? आपापल्या हाईटीप्रमाणे, आपापल्या उंचीप्रमाणे त्या पाईपाची जे काही हातात धरलेला वाकडा पाईप आहे ना हे फक्त त्याच्यामध्ये घालायचं आणि दाबायचं. ते वरी काढण्याची गरज पडत नाही. थोडंसं मग पुढं सरकावून पाठीमागं घेतलं की आपल्याला आरामशीर ते जे काही बनवलेलं यंत्र आहे ते बाहेर काढता येतं वरी काढण्याच्या ऐवजी. हे पण सोपं आहे, अवघड बिलकुल नाही. फक्त त्याच्यापेक्षाही अजून सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि याच्यामुळं शेतकऱ्याला थोडीशी काठी रोवणं, आणि काठी एवढी छान रोवली जाते की वरून मारण्याची काही गरज पडत नाही. आणि काठी रोवण्याच्या अगोदर 2 दिवस बोरचं पाणी असलं तर 2 दिवस, आणि विहिरीचं पाणी असेल, मोटरीचं पाणी थोडंसं प्रेशरनं जातं. आणि 1 दिवसात पाणी द्यायचं. रान एकदम चिंब ओलं करून घ्यायचं आणि काठी एवढी सावकाश रोवते जेणेकरून पूर्णतः 1 फूट काठी खाली गेल्यासारखी जाते. एवढं छान असं यंत्र बनवलेलं आहे बबनभाऊ मलवाड. आणि जेवढं काही श्रेय आहे तेवढं संपूर्ण श्रेय बबनभाऊ मलवाड यांनाच आहे. भावांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा. आणि जेवढे काही शेतकरी बांधव आहेत खरंच त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करा. कारण हे सोपी पद्धत आहे. हळूहळू काहीतरी सोपं होण्यासाठी यंत्रणा निघते. थोडासा डोक्याचा वापर करावा लागतो. आणि आम्ही काही करू शकलो नाही डोक्याचा वापर ह्याच्यासाठी बबनभाऊ मलवाडांनी यांनी केलेला आहे.